नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विमल आम्हाला म्हणते की थांबा तुम्ही इथेच. त्यानंतर पाहुणी लगेच चिडून म्हणते की यांना कशाला इथे थांबायला हवं आणि आम्हाला हाताला धरून बाहेर काढत असते. तितक्यात नित्य तिला अडवते आणि तिचा हात धरते. त्यावर आदिराज पाहुणीवरती ओरडतो आणि घरामध्ये आश्रयाला आलेल्या व्यक्तीशी अशी वागायची पद्धत या घरची नाही असे म्हणतो. पाहुणी म्हणते की हिला कुणी हा अधिकार दिला आहे की कोणालाही घरामध्ये ठेवायचा. त्यानंतर आदिराज म्हणतो की दिला नाही, तो त्यांना मिळाला आहे. नित्या आम्हाला घेऊन आतमध्ये जाते आणि पाहुणी विचार करत राहते की अगदी जुनी ओळख असल्यासारखी नित्या या म्हातारीसोबत कशी काय वागत आहे आणि लगेच शालिनीला फोन करते. आम्हा नित्याला गौरी असं म्हणायला लागते. तर नित्या म्हणते की अगं जरा हळू बोल. आम्हा विचारते की सगळं छान जमलं ना मला. नित्या म्हणते की हो, तुला सर्व जमलं आहे, पण मी नित्या आहे, गौरी नाही, हे फक्त लक्षात ठेव. आम्हा म्हणते की तो आदिराज तर जयदीप सारखा तुझ्या पाठीशी उभा असतो का खंबीरपणे, आणि ती पोर तुझ्या विरोधामध्ये इतकं का बोलत होती असं विचारते. इकडे पाहुणे किचनमध्ये बसलेली असते, तिच्या कशामध्येच लक्ष असतं. विमल पाहुणी शेजारी बसते आणि म्हणते पीठ मळायला घे. पाहुणी म्हणते मी जिवंत आहे, पण माझ्या घरातील लोकांचे डोळे कधी उघडणार आहेत. मला ज्यांनी वचनं दिलेली आहेत ते मात्र हे सगळं वचन विसरलेले आहेत. म्हणते की कुठलेही वचन मी विसरलेलं नाही. ती म्हातारी निराधार आहे म्हणून या ठिकाणी तिला आसरा दिलेला आहे आणि कितीही कुणावरती राग असला तरीसुद्धा आपण आपली माणुसकी सोडायची नाही. घरामध्ये अजूनसुद्धा माझाच निर्णय चालतो आणि या घराच्या चाव्या मी अजून त्या नित्याच्या कमरेला दिलेल्या नाहीत. पाहुणी चिडूनच म्हणते की बोलण्यात आणि करण्यामध्ये खूपच तफावत आहे. इकडे आदिराज अम्माकडे येतो आणि म्हणतो आजी. त्यावर अम्मा लगेच म्हणते मला आजी नाही अम्मा म्हण, सगळे मला अम्माच म्हणतात. आदिराज बरं अम्मा असं म्हणतो आणि तुझी कापडं कुठं असतील तर सांग मला, मी लगेच घेऊन येतो असं म्हणते. त्यानंतर अम्मा त्याला खाली बसवते आणि दोघांनाही आपल्या खांद्यावरती कवटाळून घेते आणि म्हणते की आता मला दुसरं काहीही नको आहे. तुम्ही दोघं भेटला आहात ना, आता मी भरून पावलो आहे असं म्हणते. त्यावर आदिराज म्हणतो की मॅडम तुम्ही बोला अम्माशी. आदिराज म्हणतो की काही गरज लागली तर मला नक्की सांगा आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर अम्मा म्हणतात की किती काळजी करतो अजूनही तुझी आणि माझीसुद्धा. तुम्ही दोघे माझी खूप काळजी घेतात. तुम्हाला दोघांना बघितल्यानंतर मला जयदीप आणि गौरीचीच आठवण येते. आणि ती शालिनी, ती अजून जिवंत आहे का? मग तिचं काहीतरी करून सोडा बरं असं म्हणते. त्या म्हणते की करायचं तर आहेच ग, देवी आई काहीतरी मार्ग नक्की दाखवेल असं म्हणते. तितक्यात आदिराज विमलला आवाज देतो आणि म्हणतो की आयडे कोण आलंय बघ. आणि तितक्यात शालिनी दारामध्ये येते. अम्माला समोर बसलेलं बघून शालिनीला धक्काच बसतो. अम्मा उठून उभी राहते आणि शालिनीच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे रागात बघते. नित्या तेवढ्यात विचारते की शालिनी मॅडम तुम्ही कसं काय इकडं वाट चुकलात. त्यानंतर शालिनी मात्र अम्माला बघून पुरती घाबरलेली असते. ते की आदिराजकडे माझं काम होतं, त्यासाठी मी इथं आली आहे. अम्मा शालिनीला म्हणते नीट बघ, ओळखत आहे ना मला, ओळखत आहेस ना मला, ओळखलं का मला असं वारंवार विचारते आणि खूप मोठ्या आवाजामध्ये ओरडू लागते. शालिनी मात्र खूप घाबरून जाते आणि तिला त्रास होऊ लागतो. शालिनीला पूर्वीची अम्मा आठवू लागते आणि ती अम्मासोबत कशी वागली होती ते देखील आठवू लागते. अम्मा डोळे मोठे करून मोठ्याने ओरडू लागते की आता मी तुला घाबरत नसतो. याआधी खूप घाबरलो आहे, पण आता इथून पुढे मी तुला घाबरत नसतो, कळालं का असं म्हणून अम्मा अजून जोरात ओरडते आणि शालिनीला त्रास होऊ लागतो. शालिनी घाबरलेली असते आणि ती पटकन तिच्या पर्समधून तिच्या गोळ्या काढते आणि खाते. आदिराज शालिनीला म्हणतो की मॅडम तुम्ही ओळखता का यांना. लगेच नित्या म्हणते की कसं काय ओळखत असतील, यांना दुसरीच कोणीतरी व्यक्ती वाटली असं ना आजीला, त्यामुळे ते तसं बोलले असतील. विमल लगेच म्हणते की मॅडम तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी थोडंसं पाणी आणते आणि चहा पण करते. शालिनी काही नको आहे मला, माझं सहज काम होतं म्हणून मी इकडे आले होते असं म्हणते आणि तळक तिथून उठून निघून जाते. दरवाजामध्ये गेल्यानंतर ती पुन्हा अम्माकडे वळून बघते आणि आणखी घाबरलेली असते. आदिराज अम्माकडे बघू लागतो. शालिनी घाबरून बाहेर आलेली असते. ती गाडीजवळ उभी असते. तिच्या पाठोपाठ लगेच नित्या बाहेर येते. शालिनी मॅम तुमच्या या गोळ्या राहिल्या आहेत आणि या नसतील तर तुमचं काय होईल हे मला माहीत आहे. शालिनी गोळ्या घेऊ लागते, पण नित्या वरती फेकल्याचं नाटक करते आणि तिला गोळ्या देत नाही. नित्या म्हणते की मला माहीत आहे तुम्ही आमच्या जीवावर उठलेले आहे, पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही संकट आणा, पण आदिराज मला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे, तो मला वाचवणार आहे. शालिनी म्हणते की त्याच विश्वासाचा चुराडा करून टाकणार आहे मी तुझ्या. त्या म्हणते की आमच्या या विश्वासामध्ये कुठलेही बीज पेरू नका, ते तुम्हाला कुठल्याच जन्मामध्ये शक्य होणार नाही. त्यानंतर शालिनी चिडते, नित्याच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते विषारी नागिन आहे ही शालिनी आणि येत्या नागपंचमीला आदिराज स्वतः तुला घराबाहेर काढणार आहे. नित्यसुद्धा
शालिनीच्या अंगावर धावून जाते आणि जोरात ओरडते की तुम्ही आणि नागदेवता म्हणजे त्या नागदेवतेचाच अपमान आहे. त्या नागदेवतेच्या कृपेने तुमचा विषारी माज नक्कीच उतरणार आहे. जरा काळजी घ्या आणि बिळातच राहा असं म्हणते. तितक्यात आदिराज तिथे येतो. म्हणतो की काय झालं, तुम्ही परत प्रोजेक्टच्या कामावरून भांडत आहात का? शालिनी म्हणते की तसं काही नाही, मी आता ठरवलं आहे की तुझ्या बायकोसोबत भांडायचं नाही. त्यावर नित्या म्हणते की भांडण नकोच आहे ना, झेपणारही नाही तुम्हाला ते असं म्हणते. त्यानंतर आदिराज शालिनीची माफी मागतो की अम्मा जे काही बोलल्या त्याबद्दल अम्माच्या वतीने मी माफी मागतो असं म्हणतो. आदिराज म्हणतो की जास्त त्रास करून घेऊ नका. त्या लगेच शालिनीला गोळ्या देते आणि म्हणते त्रास झालाच तर या गोळ्या घ्या. आणि शालिनी लगेच हिसक्याने तिच्या हातातून औषधांची बाटली घेते. नित्या हसते आणि भेटू परत असं म्हणून आदिराजला घेऊन घरात जाते. शालिनी म्हणते की अशी डसेल ही नागेल की तुला पाणी मागायला सुद्धा वेळ मिळणार नाही. इकडे अम्माच्या वागण्यामुळे घरामध्ये सगळेच चिंताग्रस्त असतात. विमल आम्हाला म्हणते की आजी काय झालं तुम्हाला आज अचानक असं विचारते. तितक्यात नित्या येते आणि म्हणते नित्या विचारते की अम्मा काय झालं तुम्हाला अचानक, तुम्ही असं का तिला म्हणालात की भीती वाटत नाही म्हणून. त्यानंतर अम्मा म्हणते नसतेच वाटत भीती, म्हणूनच म्हटलो आहे मी. त्यावर नित्या म्हणते की ओळख पाळख नसताना असं कसं काय बोललात तुम्ही असं म्हणते. अम्मा म्हणते की मागच्या माझ्या मालकीनबाई सारखीच ही ती सुद्धा दिसत होती आणि तुम्हाला कोणालाच माहीत नाही की माझ्या त्या मालकीनबाईने काय केलं होतं. त्यानंतर ती लगेच आदिराजचा हात धरते आणि म्हणते अम्मा रडतच म्हणते की तिने एका रात्रीमध्ये अख्ख्या कुटुंबाला मारून टाकलं, कैदाशीन होती ती आणि असं म्हणून रडू लागते. आणि ही तुमची मालकीनबाई तिच्यासारखी दिसत आहे आणि मला तिच्या डोळ्यामध्ये ते दिसत आहे असं म्हणते. अम्माच्या त्या बोलण्याने आदिराजला वेगळीच जाणीव होऊ लागते आणि तो डोळे बंद करून घेतो. त्यानंतर त्याच्या कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घुमू लागतात. तो झटकन डोळे उघडे करतो. अम्माला विचारतो की हे सगळं खरं आहे का? अम्मा म्हणते की खोटं असेल तर मी जळून खाक होईल. विमल अम्माला खाली बसवते आणि शांत व्हा म्हणते. नित्या पण लगेच म्हणते की अगं अम्मा, एकासारखी दिसणारी खूप सारखी माणसं असतात ना जगामध्ये, आणि हे पण खरं आहे की शालिनी मॅडमच्या घरच्यांचा आपल्याला काहीच पत्ता नाही आहे आणि त्यांना काही विचारलं तर ते सांगत पण नाहीत ना. मग नित्याच्या या बोलण्यावरती सगळेच विचारात पडतात. शालिनी रेस्ट हाऊसवरती अम्मा जे काही बोलले ते आठवत असते. तितक्यात पाहुणी तिथं येते आणि विचारते की मालकीनबाई कोण होती ती म्हातारी आणि ती तुम्हाला बघून अशी का रिॲक्ट झाली आणि तिच्या जुन्या मालकीनबाईसारख्या तुम्ही दिसता असं ती का म्हणाली. त्यानंतर शालिनी म्हणते की तू हे विचारायला इथं आली आहे का, आणि तिच्यावरती ओरडते आणि निघ इथून असं म्हणते. त्यावर पाहुणीसुद्धा तिच्यावरती ओरडते मालकीनबाई तुमची नोकर नाही मी, आजपर्यंत तुम्ही जे काही सांगितले तुमचा शब्द खाली न पडू देता मी सर्व काही केलं आहे आणि आता माझे प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला भाग आहे. मला राज हवा होता आणि तो तुम्ही मला मिळवून देणार होता, पण तुम्ही ते सुद्धा केलं नाही आहे आणि वर माझ्याशी असं वागता आणि तुम्हाला जर असंच वागायचं असेल तर यापुढे तुमचा माझा काही संबंध राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि तिला धमकावते. वर शालिनी मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की एवढीशी सुद्धा कल्पना नाही तुला की ही शालिनी काय चीज आहे, ही शालिनी काय काय करू शकते आणि निघ इथून. त्यानंतर पाहुणीसुद्धा म्हणते की तुम्हालाही माहीत नाही की ही पाहुणी काय काय करू शकते आणि रागातच तिथून निघून जाते. त्यानंतर लगेच सोमा आतमध्ये येतो आणि म्हणतो ही या पाहुणीला काय झालं. त्यानंतर शालिनी म्हणते की काही नाही, प्रेमाने वेडी झाली ती, तिच्या मनामध्ये आगीचा भडका उडालेला आहे आणि हीच आग आता नित्याच्या भोवती लावायची आहे असं म्हणते आणि लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पाहुणी शोधाशोध करत असते आणि विमल तिला विचारते की काय शोधत आहे. पाहुणी म्हणते की तांब्याचा पत्रा होता ना, त्यावर नागदेवतेचं चित्र होतं ते शोधत आहे. त्यानंतर नित्या लगेच म्हणते तो पत्रा तो तर मी भंगारमध्ये दिला. त्यानंतर पाहुणी रागातच तिला म्हणते की अगं पिढ्यानपिढ्या चालणारी परंपरा होती ती आणि ती तो भंगारामध्ये दिली. त्यावर विमल चिडूनच नित्याच्या एक कानाखाली मारते. नित्या लगेच कोलमडते आणि खाली पडते. पडल्यानंतर तिच्या डोक्याला टेबल लागतो आणि डोक्यातून रक्त येऊ लागतं. हा सर्व प्रकार आदिराज पाहतो. मित्रांनो, अशाच नवनवीन डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.